बारामती आरटीओ मधील 3020 ओव्हरलोड गाड्यांकडून प्रत्येकी 2500 रुपयांची हप्ते वसुली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरांनी दिला आंदोलनाचा इशारा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी निकम यांना निवेदन सादर करत बारामती आरटीओ कार्यालयातील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला। या निवेदनात म्हटलंय की दौंड, बारामती आणि इंदापूर परिसरातील तब्बल 3020 ओव्हरलोड वाहनांकडून प्रत्येकी 2500 रुपये बेकायदेशीरपणे वसूल करण्यात येतात। ही वसुली बारामती आरटीओ कार्यालयातील 9 एजंट यांच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या घेऊन ती रक्कम महादेव तनपुरे या आरटीओ चालकाकडे जमा केली जाते। त्यानंतर तनपुरे यांच्या माध्यमातून IMV साळोखे यांच्याकडून प्रत्येक अधिकाऱ्याला वाटप करण्यात येत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला। या प्रकारामुळे ओव्हरलोड वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत ही हप्ते वसुली कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाने केली। या मागणीसाठी 11 जून 2025 रोजी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरील निवेदनाच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांना विचारलं असता त्यांनी सदरील सर्व आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय। वैयक्तिक द्वेषापोटी व दबाव निर्माण करण्यासाठी असे आरोप केले जातात। आम्ही आमचे टार्गेट पूर्ण करत असतो। तसे काही पुरावे असल्यास वरिष्ठ कार्यालयात तक्रार करावी असं देखील निकम यांनी म्हटलंय। संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने ज्या कर्मचाऱ्यांची या तक्रारी अर्जात नाव आहेत त्यांना लेखी अहवाल मागवलाय। अहवालात दोष आढळल्यास त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल असं सुरेंद्र निकम यांनी सिटी प्लस मराठीशी बोलताना सांगितलंय। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, बारामती।